आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। उपायुक्त यांच्याकडून मनसे संघटक यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी। मनसे संघटक सोनू लाहोटी यांचा आरोप। मागील 2 महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाहोटी यांच्या वतीने जिल्हाभरातील कार्यालयात असलेले अनधिकृत एसी संदर्भात पाठपुरावा सुरू आहे। त्या कारणाने त्यांना वारंवार महानगरपालिका आणि इतर प्रशासकीय कार्यालयांना भेटी देणे सुरू आहे। त्या संदर्भात मनपा उपायुक्त यांना आज दिनांक 24 जुलै रोजी विचारपूस करण्यासाठी 2 कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली असता मनपा उपायुक्त यांनी त्यांना ॲट्रॉसिटी आणि इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला असून अशा प्रकारे खोट्या गुन्हा दाखल करण्यात येईल अशी पूर्वसूचनेचं पत्र त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये दिलं आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। जय महाराष्ट्र। मी सन्मान्य राजसाहेबांचा परभणीचा जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी। बऱ्याच दिवसापासून एसी संदर्भात मनपाची जी सर्व शासकीय कार्यालयाच्या विरोधात मोहीम सुरू आहे त्यामध्ये मनपा हा प्रामुख्याने विषय आहे। ह्यांना मी एसी काढण्यासंदर्भात GR लावून महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासनाचं GR लावून ह्यांना मी निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी एसी तर काढलंच नाही, वरून आम्हाला ह्याबद्दल अवगत होत नाही असं काहीतरी, आणि आम्ही कुठेतरी मुंबईला ह्यांच्या मोठ्या डिपार्टमेंटला मार्गदर्शन मागवतोय अशा संदर्भात मला पत्र दिलं, पण त्या मार्गदर्शनाची प्रत मला दिली नाही। तसेच शहर अभियंता आणि प्रभाग समिती अ ब क ह्यांचं जे लेखापरीक्षण झालेलं आहे त्या लेखापरीक्षणा संदर्भात सुद्धा मी पत्र दिले की त्या लेखापरीक्षणाचा अहवाल आम्हाला देण्यात यावा। ह्या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी आदरणीय उपायुक्त इथले बबन तडवी साहेब त्यांच्या कार्यालयात गेलो असता शांततेत सगळं वातावरण होतं, पण त्यांना अचानक माझी भीती वाटली का काय वाटलं देव जाणे मला माहीत नाही, पण त्यांनी बोलता बोलता मला म्हणले की माझ्या कॅबिनमध्ये ह्याच्यानंतर 4-5 जणांनीच यायचं आणि जर तुम्ही नाही आले तर 144 कलमचा भंग होईल, तसेच अजून 2 गुन्हे तुमच्यावर होतील। एक त्याच्यात प्रामुख्याने ॲट्रॉसिटीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। खरं तर त्यांची माझी ओळख नाही, त्यांची कास्ट काय ही मला माहीतच नाही, त्याच्यामुळं ते ॲट्रॉसिटीची ते एक बचावासाठी धमकी दिली मला। आणि तिसरी 353 आणि माझे तुम्हा सर्वांना परभणीकरांना माहिती आहे की माझे सर्व आंदोलन हे लोकशाही मार्गाने आणि पत्र देऊनच असतात। त्याच्यामुळं माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ह्यांच्याकडे उत्तरच नाहीये। मी जे प्रश्न विचारतोय एसी संदर्भात असो, लेखापरीक्षणाचा अहवाल मागण्यासंदर्भात असो, ह्यांना द्यायचाच नाहीये। आणि कुठंतरी खोट्या गुन्ह्यात 100% मला फसवण्याचा ह्यांचा काहीतरी डाव दिसतोय। त्या अनुषंगाने मी आज संध्याकाळी नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार देणार आहे की ह्या संदर्भात मला अशा धमक्या ह्या अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहेत। चालेल। जय महाराष्ट्र। डायरेक्ट अधिकारी तुला धमक्या दिली, तुम्हाला धमक्या दिल्या, योग्य तुम्हाला काय वाटतं याच्यावर? योग्य नाही, माझ्या प्रश्नाची उत्तरच नाहीत ना ह्यांच्याकडे। तुम्ही वारंवार तक्रार करायले ते तिकडचे कोणते अधिकारी तुम्ही डायरेक्ट नाव का घेणं? ते लेखापरीक्षण राहिलेलं म्हणाले त्याचे ऑडिट नाही, ते आदरणीय ते भुतळा साहेब आहेत लेखापरीक्षणवाले, त्यांनी ह्यांना सरळ सांगितलेलं आहे की हे लेखापरीक्षण अहवाल ह्यांना देण्यात यावा, पण हे विनाकारण उपायुक्ताकडून आयुक्त ह्यांच्याकडे फाईल फिरवतात आणि मला इथं सारख्या चक्रा मारायला लावतात। त्या जे लेखापरीक्षणाचा अहवाल आहे ते त्याच्यात प्रचंड घोळ आहे मनपा बांधकाम विभागाचा, त्याच्यामुळे त्यांना ते द्यायचा नाहीये। आणि हे अधिकारी जे तुम्हाला धमके द्यायले ते तुम्हाला काय वाटतं? काय ह्यांना कदाचित माझी भीती वाटली का काय, किंवा माझ्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत यांच्याकडे, म्हणून कुठंतरी एक स्वतःचा बचाव म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्यांनी म्हणजे ॲट्रॉसिटीचा उल्लेख यांनी खरं तर करायलाच नाही पाहिजे। माझी सगळी लढाई ही लोकशाही पद्धतीने कागदावर आहे। ॲट्रॉसिटीचा उल्लेख करून ह्यांनी फार मोठी चूक केलेली आहे। त्या अनुषंगाने मी माझ्या स्वतःच्या प्रिकॉशनसाठी म्हणा किंवा कोणत्या गोष्टीसाठी म्हणा मी नवा मोंढा पोलीस स्टेशन इथे जाऊन रीतसर अर्ज करणार आहे। जमलं तर आदरणीय SP साहेबांना सुद्धा भेटून सगळे प्रकरण दाखवणार आहे। हे पत्र माझे जे ह्यांना दिलेले आहेत हे कमीत कमी 3 महिने झालेले आहेत, सारखं 3 महिन्यापासून मला हे फिरवत आहेत। आणि जर ह्यांना असं वाटतं ना की ह्यांनी 4-5 जणांनी येऊ नये 144 कलम, तर तसा एक बोर्ड मूर्खांनी बाहेर लावावं ना की अशी नियमावली म्हणून, लोकांना काय माहित होणार आहे? त्याच्यामुळे ह्यांच्या कुठल्या ह्या ॲट्रॉसिटी सारख्या अशा कुठल्याही गुन्ह्याला मी घाबरणार नाही आणि काही विषय नाहीये। ह्यांना माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावंच लागतील। आता तरी अगोदर मी कागदावरची लढाई केली, आता जर गरज पडली तर दररोज आंदोलन करील ह्यांच्या विरोधात। आणि तात्काळ ह्या मगरूर अधिकारी हे जे कोण आहेत बबन तडवी ह्यांची बदली इथून तात्काळ करण्यात यावी, कारण की सगळ्याच नेत्या लोकांच्या किंवा सगळ्याच समाजसेवी लोकांच्या ह्यांच्याबद्दल तक्रारी आहेत।